तर मान्सूनच्या आगमनामुळे इकडे मुंबई गोवा हायवेची सुद्धा अवस्था आणखी बिकट होत चालली आहे। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं आणि चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। प्रवासी आणि नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतायत। 2 ते 3 दिवसाच्या पावसात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची ही अवस्था झाली आहे। आता पुढे काय होणार हा सवाल उपस्थित होतोय। वाहनधारकांनी आणि नागरिकांनी हा सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केलाय। मुंबई गोवा हायवेची अवस्था आणखी बिकट झालेली आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये अजून वाईट अवस्था होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वाहन चालक आणखी संतापलेले आहेत। मान्सूनच्या आगमनामुळे हायवेची अवस्था अत्यंत वाईट झाली। आपण हे दृश्य बघतोय, खड्ड्यांचं चिखलाचं साम्राज्य ह्याच्यावर आहे। जीव मुठीत घेऊन या सगळ्या वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय। खड्डे इतके मोठे आहेत की दुचाकीवर असणाऱ्यांचे सुद्धा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी सागर जैन आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सागर, नेमकी काय अवस्था सध्या महामार्गावर आहे आणि याबाबत खबरदारी काय नेमकी घेतली जाणं अपेक्षित आहे? नक्कीच मॅडम, आज जो 2 दिवसापासून पाऊस पडलेला आणि मुंबई गोवा हायवेची दयनीय अवस्था झालेली आहे। बरोबर ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत त्या ठिकाणी चिखलाचं आणि मातीचं साम्राज्य पसरलेलं आहे। अशातच जे सर्व्हिस रोड केलेले आहेत हे पण निकृष्ट दर्जाचे असल्या कारणाने बाजूची जी वाहन असतात त्याची जी कंडिशन झाली की जी मुसळधार पाऊस सातत्याने पडत असल्याने ते खड्डे पूर्ण असे त्यातली जी काही डांबर होती ती निघून गेलेली आणि त्या ठिकाणी खड्डे तयार झालेले आहेत। एकंदर परिणामामुळे आपल्याकडे कोकणामध्ये जास्त आहे। त्याचबरोबर जी कामं केलेली आहेत ती तात्पुरती स्वरूपाची असल्यामुळे या ठिकाणी पहिल्या पावसाच्या सुरुवातीलाच हा जे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले पाहावयास मिळत आहे। त्याचबरोबर काल जे मनसेचे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा कसं की रस्ता मुंबई गोवा हायवेच्या अनेक जणांनी पाहणी केली, परंतु या ठिकाणी जी काही रस्ते होण्याच्या अगोदर टोल बसवण्याची किंवा टोल नाके उभारण्याची घाई का अशी सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत। तर याच ठिकाणी 2 दिवस पाऊस पडल्यामुळे खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी ही दयनीय अवस्था असेल तर अजून 4 महिने पाऊस बघेल याकडे प्रशासन कशा पद्धतीने गंभीर घेईल हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असं नागरिकांना बोललं जाते। जी, धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी।